दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या वापराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जळगाव जामोद तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। जामोद शहरात सकाळपासूनच व्यापारी प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। बंदला स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनीही प्रतिसाद दिला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी सकाळी 9 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली। आंदोलन शांततेत पार पडले असून परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या भारत देशातील सामान्य माणूस मोलमजुरी करून कष्ट करून आपल्या मुलाबाळाचं शिक्षण पूर्ण करते आणि विद्यार्थी पण आपल्या पूर्व शक्तीनिशी अभ्यास करून स्पर्धा परीक्षा असो नीटची परीक्षा असो या परीक्षेला बसतात। परंतु या देशातली परिस्थिती फार वेगळी आहे। जे विद्यार्थी मेहनत करतात रात्रंदिवस अभ्यास करतात ते या नीटच्या परीक्षेत यशस्वी होत नाही। परंतु या देशातील प्रस्थापित जे लोक आहेत हे नीटचे पेपर लीक करून आपल्या मुलाबाळांना ते पेपर देतात आणि यशस्वी करतात। ही या देशाची सुकांतिका आहे। त्याच निषेधार्थ दिल्ली येथे जंतर मंतर येथे या देशातील विद्यार्थी एक विरोधक प्रदर्शन झालं पाहिजे या निमित्ताने त्या ठिकाणी गेले आणि प्रदर्शन शांततेच्या मार्गाने चालू असताना सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला, अश्रुधुराच्या दाडकांड्या फोडल्या, अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थींना त्रास दिला। काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्यामध्ये मरण सुद्धा पावले आहेत। या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक घोषणा केली की ही जी हुकुमशाही आहे ही दडपशाही आहे, याच्या विरोधात या विद्यार्थ्याच्या मागे उभे राहण्याची आज वेळ आलेली आहे। त्या निमित्ताने आज जामोद गावामध्ये सर्व कडकडीत बंद पाडून आज आपण पाहिलं की सर्व चक्काजाम केला, सर्व दुकाने बंद केली। या विद्यार्थ्याच्या पाठीमागे माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि सर्व कार्यकर्ते आणि संपूर्ण जनता त्यांच्या पाठीमागे उभी आहे। त्या विद्यार्थ्यांनी घाबरू नये। आणखी काही वेळ पडल्यास वंचित बहुजन आघाडी फार मोठा एक क्रांतिकारी मार्ग अवलंबून त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना साथ देईल, एवढं बाळासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे। जय भीम, जय बुद्ध।